नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे वाकोद्या गावामध्ये आमचे मित्र जितेंद्र भाऊ ताटे यांच्या बटाट्याच्या प्लॉट मध्ये। तुम्ही बघू शकता, सुरुवातीला मी जो व्हिडिओ बनवला होता तो आपण ह्याच प्लॉट मध्ये बनवला होता आणि एकदम चांगल्या पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप झालेला होता। त्यावेळेची कंडिशन त्या प्लॉटला तेव्हा 1-6 महिना झालेला होता, पण आज रोजी ह्या प्लॉटला 8-10 दिवसामध्ये 3 महिने कंप्लीट होत आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट म्हणजे आता शेवटच्या कंडिशन मध्ये असल्यामुळे बसायला सुरुवात झालेली आहे। पाला करपत आहे, म्हणजे वाळून जात आहे, कारण की प्लॉटचं आता वय झालेलं आहे। एकंदरीत जसं मी तुम्हाला म्हटलो 8-10 दिवसामध्ये याला 3 महिने होत आहे म्हटल्यावर आता शेवटच्या कंडिशन मध्ये आहे। आणि तुम्ही बघू शकता ह्या प्लॉट मध्ये आता आपण जे बटाटे काढलेले एकदम चांगल्या पद्धतीनं कलर वगैरे साईज पण एकदम व्यवस्थित आलेली आहे। तर फक्त आता याच्यापेक्षा जर मोठी तुम्हाला अजून साईज करायची आहे तर एखादा नाही म्हणून आपल्याला पोटॅशयुक्त खताचा डोस देणं गरजेचं आहे। आमचे मित्र तसे जितेंद्र भाऊ ताटेंचा हा पहिलाच प्रयोग होता। याच्या अगोदर त्यांनी कधीच भाजीपाल्यामध्ये काम केलं नव्हतं, पण चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला त्याला रिझल्ट आलेले आणि इथून पुढे बी त्यांनी अजून नवनवीन व्हेजिटेबल मध्ये काम करावं असं आमची बी इच्छा आहे, त्यांची पण तयारी आहे। तर वेळोवेळी आपण त्यांना मार्गदर्शन करूच। तर सांगण्यामागचा उद्देश फक्त एवढाच की प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीनं कलर साईज वगैरे पण व्यवस्थित मीडियम बनलेली आहे। आणि जसं की याला 3 महिने कंप्लीट होत आहे म्हणलं शेवटच्या कंडिशन मध्ये प्लॉट आहे, तर अजून आपण एक नाही म्हणून त्याला डोस करणार आहोत, जेणेकरून थोडीफार साईज वाढन, बटाट्याचं वजन पण वाढन। चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। चला धन्यवाद।